प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा 23 एप्रिलचा जबरदस्त धमाकेदार भाग आहे. फायनली आता अर्जुन तर सुटलाय, पण प्रियाला मात्र चांगलाच घाम फुटलाय. आता ती अधिराजला हट्ट धरून स्वतः लोणावळ्याला घेऊन जाते. त्यामागचं कारण सुरुवातीला सायलीला कळतच नाही. अर्जुनचं घरी आता जंगी स्वागत होतं. सर्वजण खूप खुश असतात. त्यातच अर्जुन, सायली, चैतन्य तिघेही प्रियाला मदत करणाऱ्या माणसाबद्दल क्लू शोधत असतानाच इन्स्पेक्टर सावंतांकडे एक महत्त्वाचा पुरावा हाती येतो. कारण जयेशने सांगितलेल्या वर्णनानुसार स्केच काढलं जातं आणि एका चोराची फाईल इन्स्पेक्टर सावंतांकडे येते. तो चोर आणि जयेशने सांगितलेलं स्केच मॅच होतं आणि ते असतं संतोष लांडगेचं, जो की लोणावळ्याच्या पोलीस कस्टडीत आहे. म्हणजे प्रिया जाण्याआधी त्याला पोलिसांनी पकडलंयच, पण प्रिया त्या संतोषपर्यंत पोहोचायच्या आतच आता सायली अर्जुन डावा साधणार आहेत आणि त्यांच्या मदतीला येणार आहे ऊर्जा. अर्जुनच्या केसच्या आधीच ऊर्जा संतोषला कोर्टात हजर करणार आहे आणि त्यातच आता सचिन, साक्षी दोघेही देशपांडे वकिलाला घाबरवून धमकावून बाकीचे सरकारी वकील आणि जजला पैसे सारून महिपत, नागराज दोघांनाही जेलबाहेर सोडवण्याच्या तयारीत आहेत. पण आता ऊर्जा प्रियाच्या आधी संतोषपर्यंत पोहोचेल का आणि कसं, ते बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि प्रेक्षकांनो, आपल्या व्हिडिओला हाय पॉईंट जरूर द्या. पत्रकारांनी गंभीर आरोप लावून अर्जुनला वाटेल तसे प्रश्न विचारलेले असतात. अर्जुन त्यांना उत्तर देतो की माझ्या विरोधात एकही सस्पेक्ट सापडलेला नाही आहे आणि सोबतच मी कोर्टात 2 संशयित पुरावे सादरसुद्धा केले आहेत. त्यामुळे मी स्वतः बेलसाठी अप्लाय न करूनसुद्धा कोर्टाने मला बेल दिली आहे. तेव्हा सायली त्यांना सडेतोड उत्तर देते की एका अशिलाने वकिलाची फी वेळेवरती दिली नाही म्हणून वकील त्याचा डायरेक्ट खून करतो. असला विनोद ना मी पहिल्यांदाच ऐकलाय. तेव्हा सर्वांना हसू येतं. उलट अर्जुन सुभेदारांनी अशा कित्येक गरिबांच्या केसेस 1 रुपया न घेता लढल्या आहेत आणि माझी खात्री आहे की अर्जुन सुभेदार निर्दोष उद्या सुटणारच. आपण सर्वजण उद्या इथेच भेटू आणि तुम्ही सर्वजण आमचं अभिनंदन करत असाल. आता प्रियाचे धाबे आणतात. प्रिया विचार करते की अर्जुन, सायली इतके कॉन्फिडंट कसे आहेत? त्यांना संतोषबद्दल काही माहिती मिळाली आहे का? ते दोघंही संतोषपर्यंत पोहोचायच्या आधीच मला संतोषला गप्प करावं लागेल. पण कसं? कारण मी लोणावळ्याला कशी जाऊ? प्रियाला आता घाम फुटलेला असतो. पत्रकारांसोबत सर्वजण बोलत असतात. अर्जुन त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतानाच प्रिया गुपचूप बाजूला जाते आणि अधिराजला मेसेज करते की अधिराज, आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटू शकतो का? इकडे नागराजला मात्र भलतंच टेन्शन आलं. महिपत, तुझं काय आहे? तो दीक्षित म्हणालाय ना तुला की तो तुला बाहेर काढेलच आणि नक्कीच काढेल रे तो. पण माझं काय आहे? मला अजिबात जन्मभर साडायचं नाही या इथे. महिपत म्हणतो की नाग्या, तो दीक्षित आहे ना, तो तुला पण सोडवणार. त्याचं डोकं कसं चालायला लागलंय बघितलंय ना तू. त्यामुळे उगाच स्वतःच्या डोक्याला शॉट देऊ नकोसा. आता माझ्यासोबत तू पण सुटणार. आता नागराज भडकतो. अरे पण कसं? तेव्हा महिपत त्याला प्लॅन सांगतो की नाग्या, अरे मी इथनं सुटल्यानंतर बाहेर जाऊन मला कोणाच्या नाड्या कशा आवडायच्या ते चांगलंच माहिती आहे आणि तू पण बघितलंय ना माझं काम. त्यामुळं तू शांत राहा, तुला मी इथनं सोडवणार. नागराजचं पुन्हा तेच तुंतुन येऊन विचारतो की पण कसं शक्य आहे महिपत? तो वकील काय म्हणाला ऐकलं नाही का? कोर्टात तो हे सांगणार आहे की हे सगळं तू माझ्या सांगण्यावरून केलं आहे. म्हणजे खरा गुन्हेगार तर मी आहे. या सगळ्या प्लॅनचा मास्टर माइंड मी आहे. मग कसं सोडवणार आहेस? तेव्हा महिपत चिडतो. लईच कोर्ट काढायला लागलाय रे तू. तुला काय इथनं जज नाही सोडवणार आहे तर मी सोडवणार आहे. नागराजला अजूनही विश्वास बसत नाही आहे. नक्की महिपतच्या डोक्यात काय प्लॅन शिजतोय त्याचाच अंदाज येत नसतो त्याला. महिपत त्याला सांगतो की नाग्या, घात जर सरळ हाताने घेता येत नसेल ना तर तो असा उलटा घ्यायचा असतो. जर तुला कोर्टात जजने नाही ना सोडवलं तर मग तू इथनं पळून जायचं. नागराजला मुळात तो प्लॅनच पटत नाही. महिपत नागराजला म्हणतो की बाकीच्यांचं मला माहीत नाही, पण तुला इथनं कसं सोडवायचं
ते मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे गपगुमान पांघरून घेऊन झोपायचं, कारण लवकरच तू पण गुबगुबीत गादीवर झोपणार आहेस. तोपर्यंत प्रिया इकडे अधिराजची भेट घेते. अधिराज मुद्दामच तिला म्हणतो की हे असं कॅफेत भेटायचं, 1-2 तास घालवायचे आणि त्यानंतर आपापल्या घरी निघून जायचं. हे काही मला आता पटत नाही आहे. त्यापेक्षा तू एक काम कर ना, 3-4 दिवसांसाठी तू माझ्याकडेच राहायला ये. हे बघ, आपण पहिल्या दिवशी काय करूयात की मी मस्त डिनर प्लॅन करतो. आपण डिनरला जाऊयात आणि त्यानंतर मस्त लाँग ड्राईव्हला. प्रिया म्हणते की अरे थांब थांब, हे बघ 3-4 दिवस तरी मला शक्य नाही आहे, पण एका रात्रीसाठी मी येऊ शकते. तेव्हा आदिराज म्हणतो की ठीक आहे, पुढच्या आठवड्यामध्ये. प्रिया म्हणते की नाही, पुढच्या आठवड्यात अशक्य आहे. माझ्या भावाची परीक्षा आहे ना, तर मला त्याचा अभ्यास घ्यावा लागतो. त्यावेळेला आदिराज इतकं डोळे वटारून बघतो ना प्रियाकडे. प्रिया विचारते की आज रात्रीसाठी मी येऊ शकते, उद्या दुपारपर्यंत मी घरी परत जाईन. तेव्हा आदिराज म्हणतो की वा, नेकी और पूछ पूछ, चला लगेच निघूयात. प्रिया त्याला थांबवते की एक मिनिट, आपण तुझ्या घरी नको जायला. काय आहे, पनवेलमध्ये आपल्या दोघांना एकत्र बघितलं तर, माझ्या नवऱ्याने जर बघितलं तर वाट लागेल. आदिराजला ती सांगते की आपण बाहेर कुठेतरी जाऊयात, एखाद्या रिसॉर्टवरती. त्यावर आदिराज म्हणतो की वा, आज माझी तर लॉटरीवर लॉटरी लागते. ठीक आहे, आपण मस्त गोव्याला जाऊयात. मी पटकन फ्लाईटची तिकीटं बुक करतो. प्रिया आता त्याच्या हातून मोबाईल काढून घेते की अरे काही काय रे आदिराज, गोव्याला वगैरे काय, बरा आहेस ना तो? त्यापेक्षा आपण इथेच जवळपास कुठेतरी जाऊयात ना. आदिराज विचारतो की अगं काय फरक पडतो? तेव्हा प्रिया सुचवते आपण लोणावळ्याला जायचं का? तेव्हा आदिराजला वेगळाच संशय येतो. तो विचारतो की लोणावळा, अगं ते खूप जवळ पडतं. तरीही प्रिया सांगते की अरे मला तिथे जायला खूप आवडतं. आदिराज विचारतो तिथे नेमकं असं काय आहे जे तुला आवडतं? प्रिया उत्तर देते की तिथला निसर्ग आवडतो, शांतता आवडते. तेव्हा आदिराज म्हणतो की हो, पण ते सगळं कोकणात पण आहे. तेव्हा प्रिया मुद्दा मांडते, चिक्की, लोणावळ्याची चिक्की मला खूप आवडते, चल ना आपण जाऊयात. आणि ती त्याला गळच घालते, म्हणजे इतकी लाडीगोडी लावत असते. अधिराज आता मनात विचार करतो, लोणावळ्याला नक्की असं काय आहे की प्रियाला इतकी घाई झाली आहे तिथे जायची? बाकी दुसरी ठिकाणं सोडून प्रियाला लोणावळ्यालाच का जायचं आहे? आता प्रिया हाक मारून त्याला भानावर आणते आणि ती त्याला गळ घालते की जाऊयात ना आपण. अधिराज म्हणतो की ठीक आहे, आपण पटकन आपल्या घरी जाऊयात आणि आपापल्या बॅगा पॅक करून घेऊन येऊयात. तेव्हा प्रिया म्हणते की नाही नको, घरी नको. घरी गेले तर उगाचच मी अडकेल. त्यापेक्षा आपण एक काम करूयात, मी फोन करून सांगते ना घरातल्यांना. आदिराज म्हणतो की बरं ठीक आहे, माझे पण महत्त्वाचे 2-3 कॉल्स आहेत, ते मी करतो. आणि शॉपिंगचं काय, आपल्याला जे हवं ते सामान आपण शॉपिंग करून घेऊन जाऊयात एका दिवसासाठीचं. प्रिया आता बाजूला येते. प्रिया आदिराजला तर मूर्खात काढते, पण आदिराज अर्जुन सायलीचा माणूस आहे हे माहीत नाही आहे आणि तिला वाटते की तो मूर्खात निघतो. पण इकडे अश्विनला बरोबर बोटावर नाचवते ती. ती त्याला फोन करून सांगते की अश्विन, अरे तुला माहिती आहे का, एक वेडिंग कंपनीमध्ये ना काही डिझाईन अप्रूव्ह झाले आहेत आणि त्याच्यामध्ये माझे डिझाईनसुद्धा आहेत. त्यांना ते इतके आवडले आहेत की त्यांनी मला कॉन्ट्रॅक्ट दिले. अश्विन तिचं कौतुक करतो की वा, क्या बात आहे तन्वी. प्रिया सांगते की अश्विन ऐक ना, पण मला ना आता प्रेझेंटेशन द्यावं लागणार आहे रे. आणि आयत्या वेळी अचानकच आमच्या मॅडमने तिकीटंसुद्धा बुक केली आहेत बेंगलोरची, कारण प्रेझेंटेशन तिथे द्यायचं आहे ना. अश्विन संभ्रमात पडतो की काय, बेंगलोरला? प्रिया सांगते की हो. अश्विन विचारतो की तन्वी, अशी आयत्या वेळेला प्रेझेंटेशन तुम्हाला करता येतात का? तेव्हा प्रिया उल्लू बनवते, अश्विन तुला तर माहिती आहे ना रे, क्लायंटच्या सांगण्यानुसार आम्हाला कसं नाचावं लागतं ते. जसं प्रियाच्या प्लॅननुसार अश्विन तालावर नाचतो अगदी तसंच. आणि अश्विन, जर एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट जर आमच्या कंपनीला मिळालं ना, तर मग तुला तर माहिती आहे की याचं क्रेडिट कोणाला मिळणार आहे. तेव्हा अश्विन हसत म्हणतो की अर्थात तन्वी अश्विन सुभेदारला. तोपर्यंत अधिराज सायलीला कॉल करून कळवतो की वहिनी, प्रिया मला अचानकच लोणावळ्याला चल म्हणून मागे लागले. सायली विचारात पडते की लोणावळ्याला? अधिराज सांगतो की हो, तिने मला मेसेज करून भेटायला बोलवलं होतं आणि आता अचानकच ती आजच चल म्हणून माझ्या मागे लावले. बहुतेक तिथं तिचं काहीतरी स्पेसिफिक काम असू शकतं. तेव्हा सायली म्हणते की हो,
प्रियाचं काही कारण असल्याशिवाय प्रिया अशी नाही वागणार. इकडे प्रिया अश्विनला परवानगी मागते की मी जाऊ ना. तेव्हा अश्विन हसत विचारतो की काय तन्वी, तू माझी परवानगी मागतेस? प्रिया म्हणते की हो, कारण हे बघ, मी जाणार आहे खरी, पण घरातले माझ्यावरती चिडतील, हे बघा प्लीज. तेव्हा अश्विन म्हणतो की कमॉन तन्वी, आता तू इतकं छान काम करायला निघाली आहेत म्हटल्यानंतर घरचे तर तुझ्यावरती खुश होतील. तू ना बिंदास्त जा. फोन ठेवण्यापूर्वी अश्विन तिला आय लव्ह यू बोलतो. आता प्रियाही बोलत्या, पण वैतागून. सायली अधिराजला सांगते की हे बघा भाऊजी, तुम्ही तिथे प्रियासोबत कुठे कुठे जाणार आहात त्या सगळ्याचं लोकेशन आम्हाला कळवत चला. इतक्यातच प्रिया येते आणि डायरेक्ट त्याचा हात पकडून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते. तेव्हा अधिराज मुद्दामच म्हणतो की ठीक आहे, उद्याच्या माझ्या ज्या काही मीटिंग असतील त्या प्लीज कॅन्सल करा, आणि तो फोन ठेवून देतो. प्रियाला म्हणतो की चला, आता पुढचे 24 तास तू माझ्यासोबत असणार आहेस. आणि ते दोघे लोणावळ्याला जायला निघतात. इकडे सायलीला कळून चुकतं की बहुतेक प्रिया आली असावी तिकडे, म्हणूनच अधिराज भाऊजी भलतंच काहीतरी बोलत होते. तोपर्यंत इकडे अर्जुन, सायली सर्वजण घरी पोहोचलेले असतात. सुमन काकू त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकते आणि त्यानंतर अर्जुनचं खुल्या मनाने घरात स्वागत करते. अर्जुनला शुभेच्छासुद्धा देते की असाच विजयी हो. तेव्हा विमल सांगते की अश्विन दादाचा जेव्हा कॉल आला ना की तुम्ही सुटलात आणि घरी येत आहे, तेव्हापासून आम्ही खूप आतुरतेने वाट बघतोय अर्जुन दादा. तेव्हा प्रतापही सांगतो की हो, मलाही अश्विनने फोन केला होता, मग काय, मी मीटिंग सोडली आणि तडक इकडे आलो. अश्मिता अर्जुनचे अभिनंदन करते आणि त्यानंतर अचानक जाऊन त्याला खट्ट मिठी मारते. तिला इतकं गहिवरून येतं, सर्वजण हसायला लागतात. अर्जुन म्हणतो की अस्मिताई, मी फक्त बेलवरती सुटलोय. तेव्हा अस्मिता म्हणते की अर्जुन, तू घरी आलायस माझ्यासाठी तितकंच खूप आहे अरे, आणि तू निर्दोष सुटणार आहेस हे मला जाऊन कुठल्या ज्योतिषाला विचारायची गरज नाही आहे. अस्मिता विचारते की अर्जुन, तुझे खूप हाल झाले का रे जेलमध्ये? अर्जुन मुद्दाम अस्मिताची थट्टा करतो की ॲक्च्युली अस्मिताई, खरं तर तू नव्हती ना तिथे, मस्त आरामात होतो मी. अस्मिता रागात त्याच्या पाठीत असं धपाटा घालते ना, सर्वजण हसत सुटतात. अश्विन तेव्हा सांगतो की खरं तर अस्मिताईची मला सक्त ताकीद होती, कोर्टात निकाल लागल्या पहिला फोन तिला केला पाहिजे, म्हणूनच तर गाडीत बसल्यावर आधी कॉल तिला केला आणि मग डॅडला. तेव्हा अर्जुन घरातल्यांना सांगतो की खरं तर सायली, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंताची इतकी मदत झाली ना मला की म्हणूनच तर मी बेलवरती सुटलोय. तेव्हा अचानकच चैतन्याला गहिवरून येतं. तो अर्जुनची माफी मागतो की सॉरी अर्जुन, म्हणजे माझी तुला जास्त मदत व्हायला हवी होती, पण एका पॉईंटला मी अचानक ब्लँक का झालो मला कळलंच नाही. तेव्हा अर्जुन विचारतो की हो अरे चैतन्य, असा का वागलास तू तिथे? अरे तू तर इतका एक्सपिरियन्स वकील आहेत आणि तरीही. आता तर सायलीसुद्धा विचारते की हो चैतन्य भाऊजी, अचानक का थांबलात तुम्ही? तेव्हा चैतन्य सांगतो की मला कळलंच नाही अर्जुन, म्हणजे त्या पॉईंटला मला असं वाटलं की माझ्यावरती दडपण आलं आहे. इकडचा चॅप्टर तिकडे जरी झाला असता ना अर्जुन, तर ते सगळं तुझ्या करिअरवरती, तुझ्या आयुष्यावरती आलं असतं. अरे अर्जुन, ते काय ते म्हणतात ना की डॉक्टरांनी कधी जवळच्या माणसाचं ऑपरेशन करू नये, अगदी तसंच आज मी म्हणतो की वकिलाने जवळच्या माणसाचे केसच लढू नये. खूप त्रास होतो अरे. अर्जुनला इतकं हसू येतं चैतन्यावर. खरंच अर्जुन, त्या पॉईंटला जर मी चुकलो असतो ना, तर तुझं अख्खं करिअर खराब झालं असतं. चैतन्य इतकी मनापासून माफी मागत असतो. तेव्हा अर्जुन त्याला घट्ट मिठी मारतो आणि सांगतो की तू तुझं बेस्ट दिलंयस. तेव्हा प्रतापला इतकं कौतुक असतं त्यांच्या मैत्रीचं. घरातल्यांना तो सांगतो की बघा, अशी असावी मैत्री. आता कल्पना अर्जुनला म्हणते की अर्जुन, मी ना तुझ्याकरता ना परत जाऊन नवसच करणार आहे की या सगळ्यातून तू सुखरूप निर्दोष सुटी देत. तेव्हा अर्जुन म्हणतो की मम्मा, मला पण कळतंय या सगळ्याचा तुला खूप त्रास होतोय ना गं. तेव्हा कल्पना म्हणते की अरे होणारच ना बाळा, आजपर्यंत आम्हाला फक्त तुझं कौतुक ऐकायची, बघायची सवय झाली होती. अचानक तुझ्यावरती असा खुनाचा आरोप लागला, ते कसं पाहावेल ना आम्हाला. तेव्हा प्रतापला सुद्धा वाईट वाटतं अर्जुनसाठी. तो म्हणतो की अर्जुन, खरं तर त्रास याचा होतोय की मुद्दाम तुझ्या बाबतीत हे घडवलं जातंय. अर्जुन, अरे माणसाला नाम कमायला खूप उशीर लागतो, पण त्याच्यावरती आलेला एक शिंतोडासुद्धा त्याचं नाव मातीमोल करू शकतो. तेव्हा सुमन काकू म्हणते की पण माझी पूर्ण खात्री होती
की अर्जुन या सगळ्यातून निर्दोषच सुटणार. तेव्हा सायली म्हणते की सुमन काकू, आता तर कुठे आपण अर्धी लढाई जिंकलोय, पूर्ण लढाई जिंकणं अजून बाकी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगदी बरोबर आहे बायको, आणि म्हणूनच आपल्याला महत्त्वाचं पुढचं काम करायचं आहे, चला. तेव्हा अस्मिता त्यांना तटावते की काम बिम नंतर आधी 2 घास खाऊन घ्या. अर्जुन म्हणतो की बायको, खरं तर ना आधी मला तुझ्या हातची कॉफी हवी. जेलमध्ये असताना मी घरचं जेवण आणि तुझ्या हातची कॉफी खूप मिस केली. सायली सांगते की ठीक आहे, चला मी बनवून देते. सर्वजण आता घरात जातात. इकडे सचिन साक्षी दोघांनीही आता देशपांडेच्या मुलीला किडनॅप केलेलं असतं आणि त्यांचा जो माणूस आहे गुंड, तो देशपांडेला तिथे घेऊन येतो, डोळ्यावरती पट्टी बांधून, हात बांधून. एका क्षणी सचिन त्याला खुणावतो म्हणून तो त्या देशपांडेच्या डोळ्यावरची पट्टी काढतो, त्याचे हात सोडतो. आपल्यासमोर आपल्या मुलीला असं डांबून टाकलेलं पाहता क्षणी तो कोलमडून पडतो. आपल्या मुलीला घट्ट मिठी मारून रडायला लागतो. साक्षी, सचिन दोघांनाही विनवण्या करतो की अहो कशी लोक आहात तुम्ही, एवढ्या छोट्या जीवाला तुम्ही डांबून ठेवलेत, सोडा ना. तेव्हा सचिन त्या गुंडाला पुन्हा खुणावतो. आता त्या छोट्या मुलीच्या तोंडावरचे बांधलेला रुमाल सोडतो तो. ती मुलगी रडायला लागते, तिच्या बापाकडे भीक मागते की बाबा मला सोडवा, मला इथे नाही राहायचं आहे, मला बरं वाटत नाही आहे, मला खूप तापही येतोय. आता तो देशपांडे सचिनचे पाय धरतो आपल्या मुलीला सोडवण्यासाठी. त्याच्या बदल्यात तो साक्षी सचिन जे काही सांगतील ते करायला तयारच असतो. सचिन म्हणतो की देशपांडे साहेब, आधी तुम्ही महिपत चिकरेना सोडवा, मग इकडे तुमची मुलगी तुमच्या घरी असेल. देशपांडे तिथे रडायला लागतो आणि सचिनला भीक मागत असतो. अहो साहेब, तुम्ही जेवढं काही सांगितलं आतापर्यंत ते सगळं करतोय ना, मी करतच आलोय ना, तुम्ही फक्त माझ्या मुलीला सोडा. तेव्हा सचिन त्याला विचारतो, केसची तयारी कुठपर्यंत आली. देशपांडे सांगतो की झाले, सगळी तयारी झाली, पुरावे, खोटे साक्षीदार सगळं काही तयार आहे. पण एक प्रॉब्लेम आहे, ते सरकारी वकील आणि जज पैसे घ्यायला तयार नाही आहेत. सचिन थोडा विचार करून सांगतो की ठीक आहे, तुम्ही त्यांचा नंबर मला द्या, पुढे काय करायचं त्यांचं मी बघतो, पण तुमची तयारी सुरूच राहिली पाहिजे. सचिन त्याच्या गुंडाला आदेश देतो, ते म्हणजे देशपांडेला बाहेर घेऊन जाण्यासाठी. त्याचा जीव त्याच्या मुलीकडे ओढला जात असतो. तो त्या मुलीपाशी जवळ बसून सांगतो की बाळा, तू काळजी करू नकोस, बाबा आहे, बाबा तुला लवकरच इथून घेऊन जाईल. सचिन वचकतो की घेऊन जा म्हटलं ना, आणि तो गुंड त्याचे कॉलर पकडून त्याला फरफटत बाहेर ढकलत नेतो. त्यानंतर साक्षी त्या मुलीचं तोंडही बांधून टाकते. इकडे सर्वच जण सुभेदार इतके खुश असतात अर्जुनच्या येण्याने. प्रतिमा ते अर्जुनला सांगते की यांचा फोन आला होता, त्यांनी तुझं खूप कौतुक केलं, ज्या धीराने तू या सगळ्या परिस्थितीला तोंड दिलं, खरंच तोड नाही आहे अर्जुन, अरे खूप कौतुक करत होते ते तुझं. तेव्हा अर्जुन सांगतो की प्रतिमा त्या हे सगळं मला सिनियरनेच तर शिकवलं आहे ना. कल्पना चैतन्य अर्जुनसाठी नाश्ता घेऊन येते. अर्जुनला ती विचारते की तिथे तुझी खूप आवाज आली असेल ना, आईचं मन आहे शेवटी. आणि मग काय, ती अर्जुनला म्हणते की किती शुक्लायस रे बाळा. ती स्वतःच्या हाताने अर्जुनला घास भरवते. त्यानंतर प्रतिमासुद्धा भरवते. प्रतिमा सांगते की हा घास तुझ्या सिनियरचा आणि माझा. इतक्यात सायलीसुद्धा अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते. अर्जुन सायलीच्या हातच्या कॉफीचा एक घोट काय घेतो आणि त्याला स्वर्गसुख मिळाल्यासारखं वाटतं. तो म्हणतो की वाह वाह, हे खरंच स्वर्गसुख. इतक्यात सुमन काकू विचारते की बरं, आता अर्जुनचा नाश्ता झाला ना की आम्ही लगेच जायला निघू. तेव्हा कल्पना गळ घालते की सुमन, अजून थोडे दिवस राहा ना इथे. तेव्हा प्रतिमा त्या सांगते की नाही नको गं, आम्हाला जाऊ देत. तेव्हा सायली विचार करते, आज फक्त हेच जामिनावरती सुटलेत, आता वेळ आहे या सगळ्यांमागे प्रिया आहे हे सिद्ध करण्याची. इकडे पोलीस स्टेशनमध्ये जयस आता संतोषचं वर्णन करून सांगत असतो. म्हणजे तो संतोष आहे त्याला माहीत नाही आहे, पण तो त्याच्यावरती हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं वर्णन सांगत असतो. तोपर्यंत इन्स्पेक्टर सावंताचा पुढचा तपास चालू असतानाच त्याला एक महत्त्वाचा फोन येतो. सिनियरचा असतो त्याचा. तो त्याला सांगतो की इन्स्पेक्टर सावंत, लोणावळ्यात एक चोरी झाली आणि चोर तिथून पळून येऊन पनवेलमध्ये लपलाय. एक फाईल पाठवतोय त्याची, ती सगळी फाईल चेक कर आणि शोध पटकन त्याला, चल. आता हा इन्स्पेक्टर इतका वैतागतो. साक्षी इकडे सचिनला विचारते की सचिन, आता ते सरकारी वकिलांनी जज पैसे घ्यायला तर तयार नाही आहेत, पुढे काय करणार आहेस तू. तेव्हा सचिन सांगतो की पैशाच्या जोरावर काम होत नसलं तर
बंदुकीचा धाक हा दाखवावा लागतोच. डोंट वरी, सगळं मॅनेज करेन मी. तेव्हा साक्षी त्याला सांगते, आपण या मुलीला डॉक्टरांकडे घेऊन जाऊयात. तेव्हा सचिन म्हणतो की काय, हिला त्याची काही गरज नाही आहे ब्युटिफुल, साधं ताप आणि सर्दी तर आहे, होईल बरी. तेव्हा साक्षी अचानक ब्लँक होते. सचिन, तू इतका क्रूर कसा काय वागू शकतोस, लहान आहे ती. तेव्हा सचिन म्हणतो की साक्षी, हे सगळं मी आपल्या सेफ्टीसाठीच करतोय की नाही. मनातच तो विचार करतो की साक्षी, तुला ना माझी अजून बरीच रूपं आहेत अगं, जी की माहीतच नाही आहेत, पण कळतील हळूहळू. इकडे अर्जुन, सायली, चैतन्य तिघे आता पुढच्या केसच्या कामाला लागलेले असतात. अर्जुन विचार करत असतो की ज्या वेळेस खून झाला त्या दिवशी प्रिया तर आधी सोबतच होती. मग खून होण्याच्या टायमिंगमध्ये प्रिया नक्की होती कुठे? त्यावर सायली सांगते की तिने अश्विन भाऊजींना सांगितलं होतं की तिला नोकरी मिळाल्याचा आनंद साजरा करायला जाणार आहे ती. पण जेव्हा मी तिच्या मैत्रिणींना फोन केला ना, तेव्हा मात्र त्या मैत्रिणी म्हणाल्या की काय, तिला नोकरी मिळाली. त्यांना तर ते नोकरी मिळाल्याचं माहीतही नव्हतं. आणि काही मैत्रिणीच्या तर प्रिया कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा नाही आहे. तेव्हा चैतन्य विचार करतो की खुनाची वेळ होती 10 ते 11, म्हणजे या वेळेत प्रिया कुठे होती, कुणासोबत होती, कुणाला भेटली, काय करत होती, याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही आहे. तेव्हा अर्जुन विचार करतो की राईट, 10 ते 11च्या दरम्यान प्रियाने शांतामावशीचा खून केला. त्यानंतर तिथली साफसफाई, पुरावे नष्ट करणं, तिथलं फिंगरप्रिंट पुसून टाकणं, त्यानंतर बाकीची जी साफसफाई आहे, पुरावा नष्ट करण्याचं काम असेल, ते करायला साधारण तिला 2-2.5 तास तरी लागले असतील. आणि मग पुढे जाऊन ती अधिराजला भेटली. आता या सगळ्यांमध्ये हे धागेदोरे जुळवण्याचं काम चालू असताना महत्त्वाचे पॉईंट सायली लिहित असते आणि चैतन्य तेच चिकटवत असतो, कारण काही हातातून सुटून नको जायला. तेव्हा सायली महत्त्वाचा मुद्दा मांडते की पण अधिराज भाऊजींनी जेव्हा तिला घरी सोडायचं म्हटलं तर ती त्यांना म्हणाली की तिने गाडी आणली. तेव्हा अर्जुन चिडून म्हणतो की या सगळ्या पॉईंटवरून माझ्या एकच गोष्ट लक्षात येते की प्रियानेच तो खून केलाय. त्यावर सायली म्हणते की पण आपल्या सगळ्याची नेहमीचीच अडचण आहे की पुरावेच नाही आहेत ना आपल्याकडे. इकडे शांतामावशीच्या घरात जेवढ्या काही वस्तू सापडलेल्या असतात त्यावरून इन्स्पेक्टर सावंतच्या हातात काही धागेदोरे लागत नाहीत. पण त्यांच्याकडे एक महत्त्वाची फाईल येते जी की अर्जुनच्या खूप फायद्याची ठरणार असते, कारण नेमकं त्याच संतोषचं वर्णन इकडे जयस करत असतो, ज्याला भेटायला प्रिया लोणावळ्याला गेली. आता संतोषचं वर्णन केल्यानंतर तो स्केच आर्टिस्ट त्याचं स्केच काढतो. जयसला जेव्हा तो दाखवतो तेव्हा तो म्हणतो की हो, हाच होता तो. आता कॉन्स्टेबल पाटीलसोबत तो इन्स्पेक्टर सावंताकडे जातो आणि जयस सांगतो की हाच माणूस होता, जेव्हा मी शांतामावशीच्या घराबाहेर उभा होतो यानेच माझ्यावरती हल्ला केला होता. आता ते स्केच आणि समोरचा फोटो पाहून इन्स्पेक्टर सावंत हडबडतो. तो विचारतो की नीट बघून सांग, हाच माणूस होता तो? जयस फोटो बघता क्षणी क्लिअर करतो की हो, हाच तो माणूस होता. म्हणजे यांना कळून चुकतं की हल्लेखोर संतोष लांडगे होता आणि तो पटकन लोणावळ्याच्या पोलीस स्टेशनला फोन करतो. इकडे चैतन्य, सायली, अर्जुन विचारत असतात. चैतन्य विचार करतो, प्रियाने खून पचवला असं पण नको व्हायला. चैतन्याला खरं तर नवल वाटत असतं की इतक्या कमी वेळात प्रियाने पुरावे, फिंगरप्रिंट कसं काय नष्ट केलं असेल, म्हणजे एवढ्या वेळातच तिने सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्या. तेव्हा सायली सांगते की हे काय प्रियाचं आज आहे का चैतन्य भाऊजी, विलासच्या खुनाच्या वेळेससुद्धा तिने तेच केलं होतं. साक्षीने जेव्हा विलासचा खून केला होता तेव्हा प्रियाने जराही विचार न करता सगळे पुरावे नष्ट केले होते आणि आळ मधुभाऊंवरती टाकला होता. त्यावर चैतन्य म्हणतो की काय मेंदू चालतो यार या मुलीचा. मला तर वाटतं या मुलीचा मेंदू ना मेडिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे अभ्यासासाठी. खरं तर प्रियाचा मेंदू देऊन उपयोगच नाही आहे, कारण या सिरियलच्या लेखिका तर आपल्या प्रतिमात्या आहेत ना. चैतन्य पण पुढे म्हणतो की म्हणजे इतके निगेटिव्ह थॉट एका मेंदूतून बाहेर कसे काय पडू शकतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, पण कधी पण पॉझिटिव्ह विचार करणारा मेंदू निगेटिव्ह विचारांवरती भारी पडतोच. जर जयसवरती हल्ला करणारा हल्लेखोर आपल्याला सापडला ना तर मग आपल्याला सगळे काही धागेदोरे मिळू शकतात. कदाचित तो सुद्धा त्या खुनात सामील असेल तर. चैतन्य वैतागतो की पण आय विटनेस म्हणून कोर्टात घेऊन जाणाऱ्या त्या माणसाला
आपण शोधायचं कसं? जो की आता पोलिसांना ऑलरेडी सापडलंय, संतोष लांडगे. अर्जुन सायली आणि चैतन्याला विचारतो की पण तुम्ही जेव्हा पुरावे शोधायला गेला होतात शांतामावशीच्या घराजवळ, तेव्हा तुम्हाला तिथे संशयास्पद काही वाटलं का? म्हणजे कोणीतरी त्याच्यावरती घरावरती नजर ठेवू नये वगैरे कोणी काही तुम्हाला म्हणालं का? तेव्हा सायली सांगते की नाही, खरं तर आम्ही आजूबाजूलाही चौकशी केली, पण तसं लोकांनी काहीच नाही सांगितलं. आता अर्जुन विचार करत असतो की त्या माणसाला शोधायचं कसं, आणि इतक्यात त्याला क्लू मिळतो सुद्धा. कारण इन्स्पेक्टर सावंतचा फोन येतो. इन्स्पेक्टर सावंत सांगतो की अर्जुन सर, जयसने सांगितलेल्या वर्णनानुसार त्या हल्लेखोराचं स्केच आम्ही काढून घेतलंय, पण अजून एक अपडेट आली. वरून मला आदेश आला होता की एक चोर लोणावळ्यातून चोरी करून इकडे पनवेलमध्ये फरार होऊन आला होता, आणि नेमकी त्याची फाईल माझ्याकडे आली. त्या चोराचा फोटो आणि जयसने सांगितलेलं स्केच मॅच होतंय. तो माणूस एकच आहे. तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो. मी लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये फोन करून चौकशी केली सर, तर तिथे त्यांनी त्या चोराला पकडलंय. म्हणजे आधीच तिथल्या पोलिसांना कोणीतरी निनावी टीप दिली होती की संतोष तिथे आल्याची, आणि मग काय, त्यांनी बरोबर चाळे टाकून त्याला पकडलंय. तेव्हा अर्जुन म्हणतो की म्हणजे आता लोणावळ्याला जावं लागेलच. लोणावळ्याचा विषय काढताच सायली गडबडते. आता अर्जुन जेव्हा फोन ठेवून देतो ना, तेव्हा सायली गुपित उघडते की तुम्ही लोणावळ्याला जायचा विचार करताय. अहो प्रिया सध्या लोणावळ्यातच आहे. म्हणजे मगाशी मला अधिराज भाऊजींचा फोन आला होता. प्रिया त्यांच्याकडे हट्टच धरून बसली होती की लोणावळ्याला तिला जायचंच आहे. म्हणजे तिथे जाण्यामागचं कारण आत्ता मला कळतंय. तेव्हा अर्जुन सांगतो की पण संतोष पोलिसांच्या कस्टडीत आहे. चैतन्य विचार करतो की म्हणजे संतोषला प्रियापासून धोका आहे. तेव्हा अर्जुन विचार करतो की पण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याचं वाईट साईड करणं इतकं सोपं नाही आहे. हो, पण प्रिया जाऊन त्याला ब्लॅकमेल मात्र नक्की करू शकते. आणि जर का एकदा त्याचं तोंड तिने बंद केलं तर त्या माणसाचा आपल्याला उपयोगच नाही आहे. तेव्हा अर्जुन त्यांना एका गोष्टीची जाणीव करून देतो की तो पनवेल सोडून जाऊ शकत नाही, आणि जर सायली किंवा चैतन्य गेले तर प्रिया सावध होईल. तेव्हा चैतन्य विचार करतो की म्हणजे रविराज सर सुद्धा जाऊन उपयोग नाही आहे तर. पण अर्जुन, तिथे जाणारी व्यक्ती साधीसुधी नसायला हवी. म्हणजे ती व्यक्तीने एकदम धाडशी असायला हवी. समोरच्याकडून सगळं तिला वधवून घेता असायला हवं. ती हजरजबाबी असायला हवी. आणि अशी व्यक्ती कोण असेल? तेव्हा सायलीच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि ती म्हणते की चैतन्य भाऊजी, अशी एक व्यक्ती आहे आपल्याकडे. कोर्टात आपल्यासोबत वाद करायचा नाही आणि कोर्टाच्या बाहेर नाद करायचा नाही, अर्थात ऊर्जा. आणि भाग इथेच संपतोय प्रेक्षकांनो. ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहायला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. आता पुढे बघूयात. सायली ऊर्जाला फोन करून सांगते की लोणावळ्याला जाऊन एका व्यक्तीची माहिती काढून आणायची आहे आणि सोबत त्या व्यक्तीला आमच्यापर्यंत घेऊनही यायचं आहे. तर इतकी मोठी जबाबदारी तू पार पाडू शकशील का? तेव्हा ऊर्जा शब्द देते की हो सायलीताई, मी नक्की घेऊन येईल त्या व्यक्तीला. तेव्हा अर्जुन सांगतो की आणि ऊर्जा ऐक, उद्या माझं 4 वाजता हेअरिंग आहे. सो तुला तोपर्यंत त्या संतोषला घेऊन तिथे हजर व्हावं लागेल. तेव्हा ऊर्जा अर्जुनलाही शब्द देते की तू नको काळजी करूस, उद्या 4 वाजायच्या आत तो माणूस तुमच्यासमोर हजर असेल. तेव्हा सायली म्हणते की चला आता प्रियाचा विनाश काळ